श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कठोर परिश्रम करूनही घरात पैसा टिकत नाहीये का? नेहमी पैशांची चणचण भासते, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढा चाललाय आणि नशीब साथ देत नाहीये असं वाटत ते का? असेल तर अजिबात काळजी करू नका, कारण स्वयं ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. स्वामींच्या अशाच चमत्कारिक उपायांसाठी आपल्या आध्यात्मिक प्रवाह परिवारात आत्ताच सबस्क्राइब करून सामील व्हा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमचं नशीब बदलणार आहे. उद्या सकाळी उठल्याबरोबर अंथरुणावर असतानाच तुम्हाला फक्त 3 चमत्कारिक शब्द बोलायचे आहेत. हे 3 शब्द तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि पैशांची नड कायमची मिटवून टाकतील. हे शब्द कोणते आहेत आणि ते कसे बोलायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनेकदा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे लक्ष्मी माता घरात प्रवेश करत नाही. आपण सकाळी उठल्या उठल्या काय विचार करतो यावर आपला पूर्ण दिवस आणि आपले नशीब अवलंबून असते. जर आपण सकाळी उठून चिडचिड केली, पैशांची चिंता केली, तर घरात दारिद्र्य वाढते. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा प्रत्येक शब्द हा एक मंत्र आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठून विश्वासाने स्वामींचे स्मरण करता, तेव्हा तुमच्या सभोवतालची नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकताचा प्रवाह सुरू होतो. उद्या सकाळी जेव्हा तुमची पहिली नजर उघडेल, तेव्हा जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी अंथरुणावर बसून दोन्ही हात जोडा आणि अत्यंत श्रद्धेने हे 3 शब्द बोला. स्वामी सर्वसमर्थ आहेत. होय भक्तांनो, तुम्हाला बोलायचे आहे, स्वामी सर्वसमर्थ आहेत. हे फक्त शब्द नाहीत, तर हा एक महामंत्र आहे. जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी सर्वसमर्थ आहेत, तेव्हा तुम्ही या ब्रह्मांडाला आणि तुमच्या मनाला हे सांगत असता की माझी काळजी घेणारा, माझ्या पाठीराखा हा या जगातील सर्वात शक्तिशाली देव आहे. सकाळी उठल्यावर डोळे बंद करून 3 वेळा म्हणा, स्वामी सर्वसमर्थ आहेत, ते माझ्यासह आहेत. त्यानंतर तुमच्या दोन्ही हातांच्या तळव्यांचे दर्शन घ्या आणि माऊलींचे स्मरण करत जमिनीवर पाऊल ठेवा. हा छोटासा नियम तुमच्या घराची वास्तू आणि तुमचे नशीब बदलून टाकेल. हा उपाय पूर्ण विश्वासाने करून पहा. स्वामींवर श्रद्धा ठेवा. घरात पैशांची चणचण कधीच भासणार नाही आणि सुख समृद्धी नांदेल. स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा, श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी सर्वसमर्थ आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.